शुभू, मी सोनालीला फोन करून सांगते की शिरीष काकांना घेऊन तिथनं लगेच निघ. लाव. श्रावणीचा फोन. हॅलो हॅलो सोनाली, शिरीष काकांना घे आणि तिथनं लगेच निघ. काय? का? हे बघ, तिकडे इन्स्पेक्टर रुद्र पोचतायत. जर त्यांनी तुम्हा दोघांना बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणून लगेच निघ. वय तो इन्स्पेक्टर तर ओळखेल मला. काय करू? हा इन्स्पेक्टर तरी त्या आला, पण आता ह्याला घेऊन बाहेर कशी जाऊ? पाटील सर, आपण ज्या मुलीच्या शोधात आहोत ना, ती मुलगी याच बंगल्यात आहे आणि आज काहीही करून तिला रंगेहात पकडायचं आपल्याला. आपली जी काही फोर्स असेल ती बंगल्याच्या चारही बाजूनी लावा आणि एक्स्ट्रा फोर्स लागली तर मागवून घ्या. हो सर, आपल्याला काही करून या मुलीला पकडायचं आज. मॅडम तुम्ही त्या बाजूनी जा, सर तुम्ही इकडून जा. सर मी पूजेतून निघून आलो. तशी लीड मिळाली म्हणून आलो होतो इथे. सर तुम्ही इथे आलात अचानक? कारण तुम्ही खोटं बोललात ना त्या काकांना साताऱ्याला पाठवले म्हणून. मुद्दाम खोटं नाही बोलले, खोटं बोलावं लागलं. पण मी खरंच सांगते, शिरीष काकांपासून तुम्हाला काहीच धोका नाही. त्या मुलीपासून आहे ना. त्या मुलीपासून काय धोका आहे तुम्हासनी? आम्ही ज्या मुलीच्या शोधात आहोत ना, जी गुन्हेगार आहे ती हीच मुलगी आहे, जिनं विश्वंभर सरांच्या छातीला बॉम्ब लावला होता. पाटील तो फोटो दाखवा. ही तीच मुलगी आहे ना. यात मेकअप वेगळा आहे त्याच्यामुळे कळत नाहीये, पण नीट निरखून पाहिलं तर हीच मुलगी हे कळेल तुम्हाला. आणि ज्या अर्थी ती या घरात आहे त्या अर्थी विश्वंभर सरांच्या जीवाला अजूनही धोका आहे. शुभू, आपण फसवले गेलोय. साहेब काय बी करून त्या पोरगीला पकडलं पाहिजे. बंदूक दे. रुद्र सर, एक मिनिट थांबा. माझ्याकडे एक आयडिया आहे. म्हणजे तिने जर तुम्हाला आत बघितलं तर ती कदाचित चुकीचं काहीतरी करेल, पण मी आत गेले ना तर ती काही करणार नाही, कारण तिला माहितीच नाही ना की मला तिचं सत्य कळलंय. नाही श्रावणी, तुला मी आत एकटीला नाही जाऊ देणार. तुझ्या जीवाला धोका आहे अगं. एक्झॅक्टली. शिरीष काका माझ्यासाठी खूप महत्त्वाचे, ते माहिती आहे ना तुला. प्लीज मला आज जाऊ दे. श्रावणी अगं, शिरीष काका शुभू, मला काही होणार नाही. पण हे शिरीष काका कोण आहे? ते आम्ही तुम्हाला नंतर सांगतो, सविस्तर सगळं सांगू. आत्ता मला जाऊ दे प्लीज. ठीक आहे, जा तुम्ही, आम्ही बॅकअपला थांबतो. ओके. श्रावणी काळजी घे. हो.
बस झाली आता लपवाछपवी. आता ओपन गेम सुरू. आणि ह्या गेमचा दी एंड तेव्हाच होणार जेव्हा त्या विश्वंभरचा खेळ खल्लास होणार. साहेब, श्रावणी एकटी जात गेली. त्या मुलीने तिला काय करायला नको, मला तिची काळजी वाटायला लागली. आपण आता आज जायला पाहिजे. हे तुम्ही बरोबर बोलताय. आपण आज जायला पाहिजे, कारण इथे वाट बघत थांबणं योग्य नाही. विशाल, तू माझ्याबरोबर चल. आणि तुम्ही सगळ्यांना अलर्टवर ठेवा. ती मुलगी चुकूनही दुसऱ्या वाटेनं बाहेर जाता कामा नये, आणि गेली तर तिला निसटू द्यायचं नाहीये. बी अलर्ट. येस सर. चल रे. एक मिनिट. आत रिस्क आहे, तुम्ही येऊ नका, इथेच थांबा. नाही सर, श्रावणीला मी संकटात एकटं नाही सोडू शकत. मला यायलाच पाहिजे. हे बघ, बाहेर ना पोलीस आहेत. तू पळून जाऊ शकणार नाहीस. त्यापेक्षा स्वतःला सरेंडर कर. ऐक माझं. जास्त शहाणपणा नको शिकूस मला.